नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, एमएसपीटी डिप्लोमा विंटर 2025 च्या परीक्षांचं फायनल वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या फायनल परीक्षा या 11 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल संपूर्ण अपडेट आज जाणून घेऊ। दुसरी गोष्ट, मग बॅकलॉगच्या परीक्षा केव्हा होणार आहे हे सुद्धा आपण आज जाणून घेऊ आणि त्यासोबतच परीक्षा कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे त्याचा अभ्यास करावा, सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत, बरोबर आहे। आणि तुमच्याकडे एक छोटीशी खुशखबर सुद्धा आहे, हे सुद्धा आज आपण बघून घेऊ, ठीक आहे ना। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब मात्र नक्की करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 2025 चं जे वेळापत्रक होतं, अकॅडमिक कॅलेंडर होतं, हे तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला सांगितलं होतं की 11 नोव्हेंबर पासून तर 3 डिसेंबर पर्यंत तुमच्या फायनल परीक्षा होणार आहे। आणि हो, तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही सुरू होईल 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान। ज्या ज्या विषयाला प्रॅक्टिकल आहे, एक्सटर्नल, ओरल वगैरे आहे, बरोबर आहे, हे सर्व तुमच्या होतील 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान, बरोबर आहे। आणि तुमच्या फायनल एक्झाम सुरू होणार आहे 11 नोव्हेंबर पासून। मग याचं फायनल वेळापत्रक आम्ही कसं चेक करावं, तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, फक्त क्लिक करा, तुमची एक अशा प्रकारची एक सुंदरशी विंडो तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल, बरोबर आहे। चला तर अशा प्रकारची विंडो समोर येईल, ही लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी देऊन देतो, फक्त डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा, डायरेक्ट या विंडोवर येऊन जाशाल, बरोबर आहे। चला मग या ठिकाणी याला स्क्रॉल करून इथे तुमचं तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे। तो कोर्स तुम्ही कोणत्या ब्रांचचे आहे ती ब्रांच सिलेक्ट करून घ्या। सपोज मी आता आहे समजा एखादी ब्रांच सिलेक्ट करून घेतो, मी मेकॅनिकल ब्रांच आहे, बरोबर आहे। तर मेकॅनिकल साठी तुम्हाला खूप खाली यावं लागेल, ठीक आहे ना। चला तर मेकॅनिकल ब्रांच, त्यानंतर आता वर्ष कोणतं आहे, इयर, सेमिस्टर कोणतं आहे तुमचं, सेमिस्टर, ते सेमिस्टर तुम्हाला सिलेक्ट करायचंय। तर सेमिस्टर आहे समजा आपलं 5वा सेमिस्टर आहे समजा। आणि मास्टर कोड कोणता आपला, के, तुमची के स्कीम चालू आहे ना। चला तर जे पण ब्रांच आहे ती ब्रांच निवडा, तुमचा सेमिस्टर निवडा आणि तुमचा मास्टर कोड निवडा, बरोबर आहे। आणि जनरेट कोर्स वाईज टाइम टेबल वर क्लिक करून द्या, तुमचं वेळापत्रक या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल, बरोबर आहे। आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे असतील ना, बघा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतील तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे पेपर बघा 20 तारखेला तुम्हाला दिसत असेल, 20 नोव्हेंबरला तुमचा पहिला पेपर आहे बेटा कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश, बरोबर आहे। त्यानंतर आपला जो बेसिक मॅथमॅटिक्स आहे M1 तो आहे 25 तारखेला, म्हणजे 20 नंतर डायरेक्ट 25 ला पेपर असेल, म्हणजे 21, 22, 23, 24 4 दिवसाचा तुम्हाला गॅप मिळालेला आहे, बरोबर आहे। आणि ह्या 4 दिवसामध्ये आपण भरपूर सारा रिव्हिजन घेणार आहोत। युट्यूबवर लाईव्ह लेक्चर होतील बाळांनो, विनीत ट्युटोरियल्स नावाचं आपलं अजून एक युट्यूब चॅनल आहे, त्यावर लाईव्ह लेक्चर्स होतील, रिव्हिजन सिरीज होतील, ऍप्लिकेशनवर भरपूर सारा रिव्हिजन लेक्चर वगैरे सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे। आणि हो बेटा, तर अशा पद्धतीने तुमच्या फर्स्ट इयर वाल्यांचे 20 आणि 25 या 2 दिवशी पेपर होणार आहे। मग तुम्ही म्हणशाल की का हो सर, आमचा सायन्सचा पेपर केव्हा होईल, तर या सायन्सचा पेपर तुमच्या या प्रॅक्टिकल एक्झामच्या दरम्यान होईल बेटा, बरोबर आहे। तर बघा प्रत्येक कॉलेजचा शेड्यूल थोडा वेगवेगळा असू शकतो, बरोबर आहे। आणि कॉलेज त्याबद्दल तुम्हाला नोटीस सुद्धा देईल आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा अपडेट येऊन जाईल की तुमची बेसिक सायन्सची जी पण काही एमसीक्यू एक्झाम वगैरे होणार आहे ना ऑनलाईन पद्धतीने, ही केव्हा होईल याचं आपल्याच युट्यूब चॅनलवर सुद्धा अपडेट तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका। तर हे झालं आपलं फर्स्ट सेमिस्टरचं। त्यानंतर थर्ड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचं बघा, हे तुमचं आहे मेकॅनिकल वाल्यांचं, तर त्यांचे पेपर सुरू होत आहे 12 नोव्हेंबर पासून, पहिला पेपर 12 ला पहिला आहे, 15 ला दुसरा, 19 ला, पण अशा प्रकारे तुम्ही ही टाइम टेबल वगैरे बघू शकता, ठीक आहे ना। लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, क्लिक करून तुम्ही डायरेक्टली बघू शकता बेटा, बरोबर आहे। चला आणि हो, सर्वात महत्त्वाचा रिझल्ट, आणि हो यावेळेस काय झालेलं आहे की एमएसबीटी आपल्या टाइम टू टाइम सर्व शेड्यूल फॉलो करत आहे। मग तुमचं सिलेबस कॉलेजमध्ये हो ना हो काही घेणं देणं नाहीये, सिंपल अशी गोष्ट काय माहिती का, तुम्ही आपापला अभ्यास घरी चालू ठेवा, बरोबर आहे। चला असू, आणि बघा प्रॉपर शेड्यूल नुसार चालू आहे बरं। बघा 11 नोव्हेंबर सांगितलं होतं, बरोबर 11 नोव्हेंबरला पहिला पेपर त्यांनी दिलेला आहे, बरोबर आहे। भले तुमचा 12-13 ला असेल, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा 11 नोव्हेंबरला पहिला पेपर आहे, बरोबर आहे। तर आणि तुमचा रिझल्ट लागून जाईल बेटा सेकंड वीक ऑफ जानेवारी, म्हणजे जवळपास 7 ते 14 जानेवारी दरम्यान तुमचा रिझल्ट लागून जाईल। दरवेळेस संक्रांत खराब होते विद्यार्थ्यांची, बरोबर आहे। चला असो, तर संक्रांतीच्या आसपास तुमचा रिझल्ट लागून जातो, ठीक आहे ना। चला तर हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल। त्यानंतर बघा, तर या ठिकाणी तुमचा टाइम टेबल वगैरे या ठिकाणी तुम्हाला बनवून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की सर माझ्या पहिला सेमचे बॅक आहे, थर्ड सेमचे पेपर आहे माझे, बरोबर आहे, मग आम्ही कसं पाहावं, तर बघा निळे कलरचे फर्स्ट सेमिस्टर वाल्यांचे म्हणजे बघा 25 तारखेला तुमचा आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि 20 तारखेला तुमचा कम्युनिकेशन स्किल। तर या ठिकाणी मी काय केलेलं माहिती का, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की सर्व ब्रांचेसचे पेपर या ठिकाणी मी दिलेले आहे। तर बघा निळे कलर म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, ऑरेंज कलर म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि पोपटी कलर म्हणजे तुमचा फिफ्थ सेमिस्टर। तर या दिनांकानुसार तुम्ही हे बनवून घेऊ शकता, ठीक आहे ना। हो, आणि बॅकलॉग म्हणजे फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम सर्वांची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल बेटा, थोडा वेळ थांबावा लागेल फक्त, ठीक आहे ना। हो, कारण बघा कोणाचे पेपर कोणकोणते आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आता फर्स्ट सेमचे पण बॅक आहे, काहींचे सेकंड सेमचे बॅक आहे, काहींचे फोर्थ सेमचे बॅक आहे, तर जे पण काही बॅकलॉगचे पेपर असेल ना ते सुद्धा मी तुम्हाला टाकून देईल बेटा, बरोबर आहे। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हो
अभ्यास करा. आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं. हे विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आताच डाउनलोड करा, कारण डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला एकदम स्वस्तात मिळत आहे भाऊ. आणि 40% डिस्काउंट डायरेक्ट तुम्हाला मिळून जाईल, फ्लॅट 40% डिस्काउंट, बरोबर आहे. आणि हो, लगेचच आता रिव्हिजन क्रॅश कोर्स सुरुवात होणार आहे. म्हणजे क्रॅश कोर्स म्हणजे काय, की एखाद्या पूर्णचे पूर्ण समजा चॅप्टर आहे आपला, बरोबर आहे, आणि त्या चॅप्टरचे 15 ते 16 व्हिडिओ आम्ही शिकवलेले आहे. मग ते 15-16 व्हिडिओ परत तुम्ही बघणार आहे का? नाही ना. मग आता या 15-16 व्हिडिओचं पूर्ण सार आम्ही 2 ते 3 व्हिडिओ मध्ये कव्हर करून देऊ. तर या रिव्हिजन सिरीजचा भरपूर फायदा मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना झाला होता. भरपूर सारे स्कोर विद्यार्थ्यांनी केले होते, बरोबर आहे. आता तुमचा नंबर आहे स्कोर करण्याचा. आता टॉपर तुम्हाला बनायचं असेल तर अभ्यास तर आपल्याला करावा लागेल, बरोबर आहे. आणि हो बेटा, 40% डिस्काउंट म्हणजे मजाक नाहीये. फक्त आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. आणि कोर्स परचेस करताना तुम्हाला कुपन कोड वापरायचा exam40 असं वापरायचं आहे. आणि कुपन कोड बघा, कुपन कोड नावाचा ऑप्शन आहे. आणि काही अडचणी आल्या तर आमच्या हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्की हेल्प करतील, ठीक आहे ना. चला असो, बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागून जा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की बघा, तुम्हाला सर्वांना कळतंय बाळांनो, की आपण आता समजा मोबाईलवर, समजा इंस्टाग्रामवर शॉर्ट्स पाहण्यामध्ये, रील्स पाहण्यामध्ये टाइम स्पेंड करतो. सर्वांना सर्व माहिती बाळांनो, सर्वांना सर्व कळतं. पण तुम्ही म्हणशाल की सर आम्हाला सर्व कळतंय पण आम्हाला वळत नाही सर, आम्हाला खरंच मनापासून असं वाटतं की आम्ही अभ्यास केला पाहिजे, आम्हाला पास व्हायचं चांगल्या मार्काने, आम्हाला खूप पास व्हायचं, पुढे जायचं, सर्व आम्हाला समजतं, पण सर वळत नाही ना सर, कळतंय पण वळत नाहीये. मग केव्हा वळणार आहे तुम्हाला? ज्यावेळेस तुमचे मित्र खूप पुढे चालले जातील, ते ऑल क्लिअर होऊन चांगल्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये चालले जाईल, तेव्हा कळणार आहे का? का तुमचे आई वडील थकून गेल्यावर तुम्हाला कळणार आहे का? तुम्हाला तेव्हा कळणार आहे की बाकी सर्व मित्रांना मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागतील आणि तुम्ही 10-15 हजारावर नोकरी करत बसाल, तेव्हा कळणार आहे का तुम्हाला? बघा बाळांनो, वेळ आहे, अभ्यास करून घ्या. बघा, पूर्ण सेमिस्टरभर मजा मारली का नाही, सर्व काही गोष्टी केल्या, गणपती झाल्या, देव्या झाला, दसरा झाला, सर्व झालं ना. आता दिवाळी बाकी म्हणा अजून, ठीक आहे ना बेटा, सर्व करा, मी नाही म्हणते, पण अभ्यासाच्या वेळेला अभ्यासावर वेळ द्या बेटा. बघा कसं आहे माहिती आहे का, आम्ही नोट्स वगैरे, बघा जर बघितलं गेलं तर आपल्या ऍप्लिकेशनवर प्रत्येक विषयाच्या नोट्स अवेलेबल आहे. त्या नोट्सच्या प्रिंट आउट काढा बेटा, अभ्यास करा. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आम्ही सॉल्व्ह करून देणार आहे, त्याचा अभ्यास करा बेटा. पण करा रे बाळांनो, करा. जीव तुटतो बेटा, तुमचे आई वडील तुमच्यासाठी भरपूर काही स्वप्न आहे बेटा त्यांची, ते पूर्ण करा बाळांनो. आणि अभ्यास करा बेटा, खूप पुढे जा. माझ्या बेस्ट विशेष तुमच्या कायम सोबत राहतील. अभ्यास करा, जबरदस्त तोडफोड करून टाका डायरेक्टली. अरे रिझल्ट असा लावू द्या की लोकांना डायरेक्टली वाटेल, अरे बापा हा कसा होता आणि आता कसं झाला, रिझल्ट याचा खतरनाक आला डायरेक्टली. तर आपल्या रिझल्टने सर्वांची तोंड चूप करा बेटा, ठीक आहे ना. ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि बघा, रिझल्टच्या दिवशी तुमच्या आई वडिलांचा आनंद बघा बेटा, खूप खतरनाक राहतो. याच्यापेक्षा बेस्ट किट कोणतंच नाहीये. तर अभ्यास करा. आणि काही अडचण आली तर आमच्या हेल्पलाईन नंबर आहे. ऍप्लिकेशन बघा, डिस्क्रिप्शन तुम्हाला सर्व मिळून जाईल. ऍप्लिकेशनची लिंक मिळेल, नंतर टाइम टेबल कसं बघायचं त्याची लिंक मिळेल, त्यानंतर अभ्यास कसा करावा, परीक्षेला जाताना पेपर कसा लिहावा, सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. फक्त बेटा प्रॉपर व्हिडिओ पहा, अभ्यास करा, व्हिडिओ पहा, अभ्यास करा, ठीक आहे ना. चला, तर जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.